आज गावाला घेऊन चालू आहे त्यांना. गाव बघूया आपण. कळंबे गावात आलो आपण. अमितच्या कळंबे गावात आलोय. करवंद दिसली. लास्ट इयरची सांगतो. अरे लास्ट इयरची अरे हे बघ वरती. अरे आंबे. मधुमक्खी म्हणजे मधमाशांचं पोळं. तेच बोललो ना, माशी माझ्या पण इथे मधमाशीचा अटॅक लागलाय चकवा आणि आम्ही गोलगोलच फिरतोय, कळतच नाही. कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एक सर्वांचे स्वागत करतो. आता आम्ही चाललो आहोत मुरबाडला. माझ्यासोबत आहे बिपिन आणि मुरबाड अमितच्या गावी चाललोय. अमितने आम्हाला बोलवलं आंबे खायला. आंबे खायला नाही, कच्चे आंबे देणार आहे तो आम्हाला. तर आम्ही आता कल्याण स्टेशनला आहे आणि आम्ही आता वाट बघतोय. तर बिपिन देखील आहे. बिपिन कुठे चाललंय? हॅलो. ॲक्च्युली आम्ही अमितच्या गावी चाललोय, मुरबाडला, सरडगाव. आता SDB बस आहे. आम्ही अमोलचा वाट बघतो इकडे. अमोल आल्यावर आम्ही बसमध्ये बसून निघतो. चालेल, चल भेटू मग पुढे. लोकेशन तुम्ही काय करा, तुम्ही ना कुठे चाललाय? मी आता बसमध्ये बसतोय. आता अमितच्या गावी चाललोय. कशाला? गाडीवर जमायची नाही. आम्ही बोलवलंय आम्हाला ना तिकडे. मला माहिती आहे कशाला चाललंय. फायनली आम्ही पोचलोय सरळगावला आणि हा आहे तो अमित. याचा गणपतीच्या व्हिडिओ मध्ये हा घेतला नव्हता. हॅलो. आता आम्ही सरळगावला थांबलोय आणि आम्ही नाश्ता करायला थांबलोय हॉटेलमध्ये. तर आम्हाला आता जायचं आहे अमितच्या घरी. हाच तो अमित, त्याला गणपतीच्या व्हिडिओ मध्ये घेतला नव्हता. त्याला लोक विचारले तूच कुठे आहे गणपतीच्या व्हिडिओ मध्ये. तर आता प्रत्येक व्हिडिओ मध्ये आम्ही इंट्रो करतोय हा अमित आहे. आज गावाला घेऊन चालू आहे त्यांना. गाव बघूया आपण. त्यामुळे पहिला सांगते हा अमित आहे. गावाची गरमी त्यांना दाखवणार आहे काय असते. आम्हाला तो आंबे देणार आहे आणि जर नाही दिले तर मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगेन की त्याने आंबे दिले की नाही ते तुम्ही पाहाच. आणि आंबे नेण्यासाठी आहे ना बिपिनने गोणी आणली आहे. पिशवीवर भेटले तरी ठीक आहे ना. पिशवीवर काय करायचे, मोठी कोणी आणली 50 किलो. आणि अमोल बोलला की मला एक छोटी पिशवी भरून दिलं तरी चालेल. आणि करवंद पण आहे. म्हणजे आम्ही जेव्हा बसलेलो असतो ना त्यावेळी तो सांगतो की अरे बाबा बाबा केवढी करवंद, केवढे काय आणि काय. आणि आता बोलतोय की आम्हाला जर भेटलं तर देऊ. म्हणजे किती खोटा बोलतो. करवंदाचा सीझन अजून नाही बाबा, कच्ची करवंद आहेत. काय नाही. अरे ना त्या दिवशी बोललेला तुला तू खायला दिलं तर तू बोल. त्या दिवशी बोललेलो मी. त्या दिवशी बोललो काळे काळे पिकलेत. तुम्ही हिरवे हिरवे तुम्ही आमच्या घरी या, गावी या. 15-20 दिवसांनी पिकणार. बोलतो आंबे तुला चिक्कर आंबे म्हणून मी गोळी घेऊन आलो. बघू आता पुढे आपण देतो की नाही. गावला येऊन आम्ही वडा उसळ खातोय. स्पॉन्सर बाय अमित. मी केळी उसळ खातो. आंबे भेटेल ना खरं सांग. स्वतः आम्ही चाललोय अमितच्या गावी. अमितचं गाव शिव्या खाई तरी. हे अमित गावाचं नाव काय? कुठला गाव? कळंबे. हा, तर सरळ गाव म्हणून आम्ही चाललोय कळंबे आंबे खायला. आता आपण पेट्रोल डिझेल भरायला. डिझेल भरू आणि नंतर पुढे जाऊ. ऍक्च्युली येण्याचं एकच कारण होतं आंबे. आणि आता बोलतोय आम्हाला की आंबे भेटणं कठीण आहे. हे ना कठीण नाहीये, प्रोग्राम आहे. बघू आता देतोय की नाही तर मग आम्हाला खाली यात रिटर्न जावं लागेल. नाही मी येणारच नाही. मी आंबे घेऊनच जाणार. मग तू बिपिन आज मे बी इथेच राहील आणि आम्ही निघून जाऊ. मग पण मी तुम्हाला आंबे देणार. बघू ना किती पण भांडावं लागलं तरी. कोणाबरोबर भांडणं? आमच्याबरोबर. करवंद देणार तुम्हाला. पण करवंद असं नको करू. कोणी आणले यार आंबे पाहिजे आम्हाला. पण गोणी कशाला कोण आणतं? पेटी पॅक करतात आंब्यासाठी. अरे पेटी कुठे भेटणार इकडे? पेटी नाही भेटणार म्हणून मी त्यातले कोणीच घेऊन आलो.
काय करत होता? हाताने आंबे तोडायचो. हा, एवढा खाली होती का? आता सध्या गेलो नाही तिथे, ते बघावं लागेल. आणि ऑफिस मध्ये नुसतं बोलत असतो तुम्ही फक्त. ऑफिस मध्ये फक्त आम्ही बोलत असतो तुम्ही फक्त माझ्या गावी या, मग एवढे आंबे भरून भरून म्हणजे पिकलेले आंबे देणार, मी थोडी कच्चे आंबे देणार. मग त्याला ना आपण सरप्राईज दिलं की आम्ही गावी गेलो नाही, आता बोलतो झाडच नाही. खोटं बोलायचं नाही गोपाल, ब्लॉगिंग करतो, खोटं बोलायचं नाही अजिबात. किती आम्हाला आजूबाजूला कुठे झाडच दिसत नाही. गोड आंबे, नावाचे गोड आंबे, आम्ही खोटं नाही बोलणार. मग आम्ही बघतोय तर कुठे झाडं दिसत नाही. झाडं म्हणजे आपला कलंबिया गोडांब्यांचा आलाच नाही अजून. हे कोणी नको देऊ आता, हे ऍटलीस्ट अर्धी कोणी तर पाहिजे मला. एवढे बस कसले द्या. घेतला पाहिजे. कळंबे गावात आलो आपण. अमितच्या कळंबे गावात आलोय. रस्ता एक नंबर बनवलाय. तर आता आम्ही आंब्यांच्या शोधामध्ये चाललेलो आहे आणि पाठीमागे अमितचं घर चालू आहे. गाडी खोल. तर आता आम्हाला चाललंय बिना आंब्याचे झाड दाखवायला आणि बिपिन फुल नर्वस झालाय. तुम्ही नंतर खुश व्हाल जर भेटली तर आणि सांगितलेलं इथे आम्हाला करवंद भेट, तर करवंदाचं एक झाड नाही. करवंद. अरे मी काय बोलतोय बघा, माझ्या बॅगेमध्ये गोणी पण ठेवली आंब्यासाठी. एक करवंदाचं झाड, पण त्याला करवंद नाहीयेत. अरे या झाडाला नाहीये. आम्हाला अजून एक पण झाड असं दिसलं नाही त्याला करवंद आहेत. अरे याला अरे तू तर बोलला लास्ट टाइम की मी करवंद खाऊन आलो थोडं. अरे हो, तुम्हाला दाखवतो, ती पण दाखवतो. मला वाटतं ह्याने ना बदलापूरला विकत घेतल्याशी आणि इथे आणून खाल्ले असते. जंगलात नाही तुम्ही, हे रान हे रस्त्यावर आहे सध्या. जंगल तर लागू दे ना. ठीक आहे बघूया. दाखवतो, जर ती नजरेत आली तर चला दाखवतो. बघू आता आम्हाला निराशा करतोय की बाबा काय करतोय. बघ त्याच्यावरती गोरखगड वरती दिसतोय का छोटासा ऑरेंज, तिकडे कुठे. गोरखगड नाही, इथे सिद्धगड आहे. हा गोरखगड. कुठला? तो तिकडचा लास्ट. कुठला गोरखगड? हा बघ या झाडाच्या मागे गेला. इथे गोरखगड. मच्छिंद्रगड साईडचा. तुम्ही असे गावात ना चढता, इकडनं जाता. डेअरी आहे पुढे. मला माहित नाही बाबा. आम्ही डोंगरातनं चाललोय आणि तो रस्ता देखील याला माहित नाही. म्हणजे गावात आलाय नुसतं काय करतोय काय मला कळत नाही. एकतर आम्ही काहीतरी जाऊ नाही तर इथेच कुठेतरी भटकत बसतो. लक्षात ठेव, भेटल्यावर तुझं तारीफ पण करू ना. अरे बघा आता मी बदनामी करतोय, पण कसं आहे की आम्हाला तू खूप खोटा बोलला की एवढे आंबे, एवढे करवंद आणि एवढे. तुमचा आंब्याचं सीझन जर पिकू दे आंबे, मग अरे लोक पिकून तिथे खराब व्हायला लागले मार्केटमध्ये आलेले आंबे आणि ह्याचे अजून दिसतच नाही. जंगलात नेलाच नाहीये. तो बघ जंगल तिकडं माग. तिकडे जंगल, मग आपण पुढे का चाललोय? यो इथे एक जंगल. गाडी. चला बघू येडा बनवतोय का आपल्याला. इथे अमित आंब्याचं झाड शोधतोय आणि इथे बिपिन गोणी खोलून बसला. अमितच्या गावामधून आपल्याला गोरखगड पण दिसतोय. चला करवंद दिसली. लास्ट इयरची सांगतो. अरे लास्ट इयरची नको. जाळली का माझं नशीब आहे का तुमचं नशीब आहे? बघू नये. तर असं शहरापासून असं गावी आलो ना की एक वेगळीच मजा असते. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी गावी जावं आणि आम्ही पण चाललोय गावी. हाय काय करवंद आहेत. करवंद भेटली आहेत. करवंद आहेत. करवंद काढतायत. एवढी खायची आणि जा. कसं वाटतंय? अरे खूपच छोटी आहेत. मग मोठी असेल कधी का? पिशवी त्या पिशवीत नाही टाकायचं. विपिन कच्ची ती सण्या. चांगली ते मला. चुप. अरे ही वेगळी आहेत रे. हे बघा करवंद कुठे आहेत ही बघा. बोललो ना वरतून ऑरेंज करवंद दिसली. आता बिपिनची इच्छा पूर्ण झाली, काढून घेतोय. भारी आहेत. मला हे बघा करवंदाची झाडं. हे पण मला 4च भेटला रे पूर्ण करवंद. आणि बिपिनला अजून 4च भेटले, पण आम्ही खूप खाल्ले. कच्ची आहेत, काही पिकलेली आहेत. तू शोध, नाहीतर बाबा पूर्ण व्हिडिओ मध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला. इथे बोर लावलेली आहे त्यांनी. बोरिंग इथे लावली. बिपिन तुला आंब्याचं झाड भेटलं का? बाबा काय बोलू, हे सगळं जाळलेलं आहे बोलतोय आणि आम्हाला काही दाखवतच नाही.
आंबे ना आंबे नाही आम्हाला आणलं इथपर्यंत आणि अमितने आम्हाला ही आंब्याची झाडं दाखवली. ही बघा बिपिन, ही बघ ही आंब्याची झाडं दाखवतोय. काय बोलत ती बॅगेत काय आहे तुझ्या? गोणी ठेवली गोणी आंब्यासाठी. मला वाटलं ऍटलिस्ट एक गोणी तरी आणू आता. आणि 2 घेत होता वरून. हा ना, 2 घेत होतो आता पिशवीचे बांधे. आंबा हा शोधते, मला रस्ता नाही भेटत आहे. एक साल मी सांगतो असतो तर या इकडे. हे जंगल आहे पूर्ण. तर अशा हा बघा बिपिन चाललाय. गावठीच आहे. तिथून पुढे रस्ता आहे का बघ पहिले. हो आहे. अरे पण पुढे जाऊन त्या आंब्याला आंबाच नाही तर काय करणार? आपण तर दररोजचेच आहोत. आंबे तर भेटले म्हणजे झाड पण असलं कुठेतरी. अरे हे बघ वरती. अरे आंबे. अरे भेटले आंबे. हे कोणाचं झाड आहे? हे कोणाचं झाड आहे? अरे कोणाचं पण असो. बरोबर बिपिन, शेवटी बिपिनलाच आंबे भेटले. आंबे भेटले. मोठी रे. बिपिन तुझ्या अगोदर मला पाडायचं थांब. हे अमित पण कोणाचं झाड आहे? अरे आपलं असेल कोणाचं असेल असू दे. एक पाळला मिळाला. ए तर हा गोणी काढू का? आम्ही भेटले. हा आता गोणी काढू. बिपिन कच्चा आंबा न देता तुला मी पिकलेला आंबा देत आहे. जाम नरम आहे तो. आता आम्ही गोणीच आणली. ए गोपाल गोणीच काढतो. ठीक आहे. हा छोटासा आंबा दिलाय. हा मोठी काठी हे बघ खालून काठी घ्यावी लागेल. मोठी आंबट आहे. ए मी चढू का झाडावर? मी खालून हे आंबट आहे रे. काठी पाडावं लागते. आम्ही साईडला उठ. 2 3 पाडले. 1 2 3. बिपिनचा व्हिडिओ काढलास की नाही? पाडलेले. याला होता वलपट. हे अमोल माझ्या आता मी हे उठ. हे उठ. हा मग पाडला बघ. तुझ्याकडनं नाही. हे थांब. अरे उठ ना. आम्ही गोणी भरत आपण असं तोडत राहिलं तर. हा पडला अजून एक पडला. खाली आता बघ. हो जाय इलन. लई छोटे आहेत. बिपिन एवढी आहे का? हो एवढी आहे. हे थांब लय मोठी आहे मग. तुला पण अडकायची होती. सोडलेले बघ कोणीतरी. पडला मी तिथे म्यूट करीन. काय पडलं नको. उठ. बघ आता बघ रे किती पडतंय. मग पडले. पडला. जमा कर. तू मला पण द्या जराशे. माझी गोणी भरली तुम्हाला पण. उठ. अरे उठा ना तिकडना.
2 3 तर फायनली आता आम्हाला आंब्याचं झाड भेटलंय आणि हे आंबे बघा केवढे मोठे आहेत ते. अरे बाबा बाबा एवढे मोठे आंबे. किती मोठे आहेत बिपिन? आंबे किती मोठे आहेत? तर परत एकदा लहानपणीचे दिवस आठवले आणि हे दगडीने आंबे काढणे ही जरा प्रथा लोप होत चालली आहे. तर अमितने आमची प्रथा जागी केली. इथून चालू आहे तोडमोड. ए बिपिन तुला लय आंब्याची सवय रे, दगडी मारायची. कुठलं गाव तुझं? वाराणसी. हा वाराणसी सगळे आंबे तूच तोडतो का? असा शेवटी आंबा पडलाच आमचा. बघा किती सुंदर असा आंबा आहे. अरे दिसत नाही. पाना सकट आणि दांडी सकट. पिकलेला नाहीये पण पिकून जाईल. बिपिन घे. बिपिनची आता गोण भरायला आली एवढ्याच आंब्यानी. बाकीच्या तो दगड भरेल खाली, मग वरती आंबे ठेवले काय भरून जाईल ना बिपिन. तर आता ही झाडावरती थोडेफार आम्ही आंबे पाडलेत, तर काय उरलेत ते तेवढे भरतोय बिपिन. बिपिन थोडेफार तरी भेटले ना? तर इथे बघा अजून काय पडलेलं तर दिसत नाही, पण ठीक आहे. आता आम्ही चाललो आहे पुढच्या इथे आणि बिपिन राहिला अडकला. हे नकोच, हे नको नको. देतो का रे? बिपिन हे काय आहे तिकडे? काय बोललास? हे बाबा मग चावणार नाही ना? चल ते तरी घेऊन जातो. पिश कुठे आहेत? तुम्हाला इथून वलपट घ्यायला सांगितलेले म्हणून आंबे नाही लागले. कुठे लागले रे? ही आंबा आहे ते बघ वरती दिसले मला 3-4. अरे मग तसा 1-2 आहे ना. हे कुठे आहे मधुमक्खीचा? हे अरे हा जा पुढून बघ. छोट्या मधमाशा आहेत त्या अमोल. जवळ जाऊ नको. कुठे भेटतोय कुठे निघतो काय कळणार नाही तुला. चलो तुमको टच किए बिना चलो. तर इथे आहे मधुमक्खी म्हणजे मधमाशांचं पोळं. तर ह्यांना आम्ही काय डिस्टर्ब करत नाही. आम्हाला या झाडावरचे आंबेच नको. आम्ही आमची स्वारीने काढतोय पुढे. आम्ही जे काही सांगशील ना ते या वर्षीचं सांग. झालं गेलं गंगेला मिळालं. डोंट गो इन पास. तर हे अशा जंगलात आम्ही आलोय आणि परत उंच अशा झाडावरती एकही आंबा दिसत नाही. आणि आम्हीतला कुठले आंबे दिसत आहेत काय माहिती. ह्याला पण पोळ वाटतंय. कुठे? वरती इकडे 2 काय आहेत काळे घरटी आहेत. नाही नाही घरटी आहेत नाही. इथे नाही पोळं, ते घरटी आहेत. हे मला वाटतं हे बघा एक घरट बघ. एक घरट पडलंय बघा इथे. एक घरट पडलंय इथे. सुंदर असा वास आहे. सुंदर. अरे बघ किती पडले. अरे किती पडले. अरे ते उचलते पहिले एक टेस्ट करा. गोड आहेत का? वास बघ. वास खाऊन नाही रे, पाखरांनी खाल्ले. आहे कुठे गेले? गोळा केले. हे नको नको बिपिन, ते नको घेऊ. विजळलेलं बिपिन. इकडे पण काय पण जमा लागला दुखायला. मला मी तेच म्हणत होतो. अरे उंच आहे हे झाड. द्राक्षाला नाही, कोल्ह्याला द्राक्षे आंबट. किती आंबे आहेत पण तुम्ही पाडायला मागत नाही यार. पाडायला का मागत नाही? एवढे उंचचे आंबे. याला पण आंब्याची चोरी करताना अमितला पकडलं. आम्ही तर बाबा पाहुणे आहोत, आम्हाला काय बोलणार नाही.
अरे माशी का फिरतो माझं? तुला तेच बोललो ना, माशी माझ्या पण इथे मधमाशीचा अटॅक. बापरे, काय बक्षीस देणार सांग? आंबे. अमोल जर व्हिडिओ काढ. माझा आहे. मुंग्या आहेत. हा त्यांना पाडू. आंबे पाडतो तुम्ही, जीव आहे का तुमचा अंगात? पहिला कुठला तरी पडला. पाडला पहिला. मी बोलत होतो पहिला आंबा जो पाडेल. तुझं काम जमा कर नाही इथे, तू जवळ जमा कर ना. बाई मुंग्या पण पडला ना. कुठं तिकडं पडला, तिथंच पडला ना. एवढा दगड लागून किती पडले. काय लागलं. शेवटी दोघं तिथे सूर्य आणि इथे आम्ही पाणी पिते. खूप दमलेत पोरं दगड मारून मारून, आणि ह्यानी काही एक पण पाडलं नाही. पाडले नाही. अरे किती पाडले? मला वाटतं 10-15 तर मीच पाडले. विपिन खरं सांग, तू ब्राह्मण आहेस, किती यांनी पाडले? बिचाराने पाडलेत, पण कसं पण कॅल्क्युलेट नाही करू शकत आपण किती. पण कसं आहे ना की माझी गुन्हे भरायच्या मानले. खूप दमलोय दगड मारून मारून, सवय गेलेली ना. टोपी असं काही लयच मारतो. तू टोपीवरती अडकवले तिकडे राहिले. माझी टोपी नाही. हे माझी ओव्हर कशी ठेवली? अमित, थँक्यू टू ब्रिंग अस इन युअर विलेज. सो कसं वाटतं अमोल? मे महिन्याच्या एंडिंगला जर आले तर पिकलेले आंबे, पिकलेली द्राक्ष. आम्हाला लागलाय चकवा आणि आम्ही गोलगोलच फिरतोय, कळतच नाहीये कुठे चाललोय ते. नुसतं तिकडे आलो, इथे आता परत गोल फिरून आम्ही इथे आलो. हो चकवा बाहेर नेतोय तुम्हाला आता बघू, ह्याला बोलतोय रस्ता भेटलाय. हे बघ किती होले. उंदीर किती असणार त्यामध्ये माहिती ना. उंदीराच्या बिलामध्ये साप पण असतो. हे घे ना, जरा जड लागतोय मला. ते एवढे झाले म्हणजे जड झाले म्हणजे आंबे आले. पकड. रस्त्यात चुकलोय आपण तर काय बोलतो अमोल? आपले वाटसर वाट दाखवत आपल्याला. वाटसरूने गोल गोल फिरून आम्हाला आणलाय परत. बघ रे शर्यतीचे बैल. शर्यतीचे आहेत बाबा. लगेच देतात रे. तो बघ कसा बघतोय मधला. बसा. हा तुम्ही म्हणजे हा पण विकतच घेतला असेल ना? सर्व विकतच. कधी लहान असताना घेतला, कधी घेतला? तो लहान होता तेव्हा त्यांना 35,000 छोटा होता. आता याची 60-50-60च्या पर्यंत. नाही, माझ्या भावाने एक विकला ना असा, आता रिसेंटली विकला. 60च्या आसपास त्यांनी विकला. पुढे चालणार ते त्याच्याकडे पण खिल्लारी गाई आहे ना. ते कसं आहे, खिल्लारी गाई आहे ते गाईचं असतं. एक दोन वगैरे काय. हर्ष व्लॉग तिथे दोन दात कुठे कुठे उतरवलेला शर्यतीला? कुठे कुठे उतरवलं? मसा, पाडगाव, आपलं कासगाव, शापूर. अच्छा, ते मध्ये आता बदलापूर नाही. बदलापूर, कासगाव. अच्छा. इकडे कर्जतला. ते खाली काय लोक. मग ड्रायव्हर कोण? ड्रायव्हर चालवतो ना, सचिन बसतो ना. अच्छा. शिवळ्याचा एक मित्र आहे. अच्छा. ते खाली काय ते लोखंड आहे का? रबरचं मॅट आहे. आता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी अमित घेऊन चाललाय आणि बिपिन थोडासा नाराज आहे. अजून त्याची गोणी भरली नाही. लांबडे झाड ते खूप पडले. हा रे,
काळं होत चाललंय तरी आमचा काय उत्साह संपत नाहीये. माती चांगली आहे तुळसाठी. कशासाठी तुळसाठी घेतोस? कसं घेऊन जाणार? हा एका फटक्यात वार केलाय अमोलनी. निपिन बघूया कसं येतोय. बापरे झाड पडलं. या झाडात जेवढे भेटतील तेवढे आपले चांगले फायदे घेऊ. चला विपिनच्या 2 गोण्या आता भरतीलच. ते पण झाड पडलंय का? आता खुडावे ना वाकून काढावं लागतील असे. घे काढ, मज्जा घ्या तुम्ही काढायची. फायनली घे फायनली त्या ठिकाणी आपण आलो जिथे काय भेटली? आंब्याची खान भेटली. विपिनची गोणी उघडली. मला पण पाहिजे का? तू कुठल्या किमतीत आला? गोणी आईच्या गावात गोणी करायची. खाली पण नाही पडलं. आंबे नाही खाली पडले. पिकायला लागले झालं. सगळी जिम्मेदारी ना विपिन आता तुझी आहे. अरे हे बघ पिकले. हे नको खाली पडले. जाऊ दे. घेऊन जाऊ दे. पिकणार नाही का रे? पिकायची नाही. त्याला लोणचा बिंचा काय बनवायचं तर बनवू दे. तुला भागाकडून मज्जा घ्यायची तर इथे ये बिपिन. अमितनी असं एक झाड जीव गेलेलं झाड आम्हाला दाखवलं. बिचाऱ्या झाडाने जीव तोडलाय पण आंबे दिले. मला आंबे दिले. बघा तुम्ही बघू शकता. म्हणजे आता मला नाव ठेवण्यासारखं काही राहिलं नाहीये. अजून गोणी पाव पण पाव. अरे बाबा एवढे भेटले तर नशीब. आम्ही काढतो अजून. अरे आंबे भरपूर असतात. बिपिन जास्त खाली नको जाऊ. आंब्याचं झाड पडायला हे बघ इकडचं तोडलं तू बिपिन. हे बघ तर फायनली आंब्याचं झाड भेटलंय. त्याचा जीव गेलेला पण आंबे होते. म्हणजे पडलंय त्या झाड. ते आग लावली त्यामुळे ते एखादं जळून पडलं असेल. हा इथे खाली चिकार रे. इथे खाली जाईल कोण? मला तर खाज नाही एवढी. बिपिन तर आम्ही आता आंबे वगैरे काढल्यानंतर थोडं करवंद बघितलं. भांडण करतो भांडण. सो 1 दिवसाची ट्रिपला खूप मजा आली. सो ही व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. आता आम्ही जाऊ मुंबईला निघायला. सो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. मुरबाडची ट्रिप आणि आंबे काढले ती मजा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.